नमस्कार मंडळी, आज आलो आपण अक्षयच्या घरी. फोंडशिरसला. तर पाठीमाग बाग बघा, पाठीमाग ड्रॅगन फ्रूटची बाग आहे. ड्रॅगन फळाची शेती ही कॅक्टस कॉर्फड वर्गातील वनस्पतीच्या वेल प्रकाराची शेती आहे. यासाठी उष्ण आणि सुकट हवामान अधिक योग्य असते. तसेच 20 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमान ही योग्य मर्यादा आहे. बाग बघा कशा प्रकारे बनवलेलं आहे. हे पूर्ण पाठीमाग शेवटच्या कडेपर्यंत सगळं बल्ब आहे. ते आता ऊन आहे, आता संध्याकाळ झाली की बल्ब चालू करायचं, कारण त्यांना पूर्णपणे प्रकाश म्हणजे गरमाट पाहिजे झाडासाठी पण म्हणे. जास्त थंडी किंवा अति पाण्याने फळ आणि फुलांची गळती होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे. जमिनीत पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. उन्हाळ्यात दररोज आणि हिवाळ्यात कमी पाणी द्यावे लागते. झाडाला आधार देणे फार आवश्यक असते, कारण फळांचा आणि पानांचा भार अधिक असतो. यासाठी मजबूत खांब किंवा सिमेंट रिंग वापरतात. खत म्हणून सेंद्रिय खत, कंपोस्ट खत, व्हर्मी कंपोस्ट आणि जीवामृत यांचा वापर जोडून 2 ते 3 महिन्यांनी करणे फळांच्या वाढीस उपयुक्त ठरते. ह्याचा फळ येण्याचा नैसर्गिकरित्या जो सीझन असतो संपलाय आता. तर आता हे बल्ब वगैरे लावण्याचं कारण काय आहे, संध्याकाळी तर कृत्रिमरित्या आपल्याला फळं आणायचे द्या त्याला, कारण त्याचा खर्च वगैरे भरपूर निघला पाहिजे पूर्णपणे बागेचा. बघा बाग शेवटपर्यंत बल्ब वगैरे आहेत. आता संध्याकाळ झाली की बल्ब सुरू करायचा. ड्रॅगन फळाच्या शेतीसाठी प्रकाश कमी पडल्यास संध्याकाळी आणि रात्री LED बल्ब लावून उन्नत उत्पादन करता येऊ शकते. काही शेतकरी याचा यशस्वी प्रयोग करत असून LED बल्बमुळे फळांची उत्पादन क्षमता वाढल्याचे दिसते. LED बल्बमुळे बेमौसमही फळ येण्यात मदत होते आणि एकर प्रति उत्पन्न वाढते. शेतीमध्ये छाटणी, योग्य तापमान, पाणी व्यवस्थित देणे, रोग व कीड प्रतिबंधक उपाय करणे आणि बल्ब लावण्यासारखे तंत्र यांचा वापर केला जातो. यामुळे झाड निरोगी राहते, चांगली फळपीक येते आणि उत्पन्न वाढते. आपण पाहत असलेली ही शेती म्हणजे फोंडशिरस येथील प्रसिद्ध बागायतदार आणि तरुण शेतकरी अक्षय गोरे यांची यशस्वी ड्रॅगन फळ शेती आहे. ड्रॅगन फळ शेतीबद्दल अधिक माहिती किंवा मार्गदर्शन हवे असल्यास कृपया स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर थेट संपर्क साधा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.